कालच्या सेशनमध्ये आपण फर्स्ट पाहिलं की डिजिटल मार्केटिंगची पहिली पायरी आहे ऑनलाईन प्रेझेन्स बिल्ड करणं आणि त्यामध्ये 3 प्रकारचे ऑनलाईन प्रेझेन्स असतात. वेबसाईट, सोशल मीडिया प्रोफाइल्स आणि थर्ड पार्टी लिस्टिंग्स. तर यातलं जे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं ऑनलाईन प्रेझेन्स होतं ते होतं आपलं वेबसाईट. मग काल आपण पाहिलं की वेबसाईट कशी बनते. ठीक आहे. आता हे कोणी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये नाही विचारणार की वेबसाईट कशी बनते काय. पण जेव्हा तुम्हाला बनवायची वेळ येईल, ठीक आहे, एक्स्ट्रा अर्निंगसाठी, तेव्हा आपल्याला माहित असायला हवं हाऊ टू स्टार्ट विथ वेबसाईट डिझायनिंग. काय त्याचे बेसिक कॉम्पोनंट्स आहेत. ठीक आहे. तुम्हाला काय प्रश्न विचारतील अशा पद्धतीने, म्हणजे इन केस तुम्ही जॉब करताय की वेबसाईट मॅनेज करता येते का किंवा वेबसाईट अपडेट करता येते का, हे जॉबला विचारले जाणारे फ्रिक्वेंट क्वेश्चन्स आहेत. कारण एसईओ, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, ही जी काही मार्केटिंगची टेक्निक आहे, मुळात ती वेबसाईट बेस आहेत. त्यामुळे वेबसाईट बनवता नाही आली तरी चालेल, पण मॅनेज करता आली पाहिजे. पण थोडक्यात होतं काय, मॅनेज करायला शिकायचं तर ती बनती कशी हेही समजायला हवं आपल्याला. ठीक आहे. आता इथे आपण काही स्टेप्स लिहिल्या होत्या की डोमेन होस्टिंग SSL विकत घेतल्यानंतर आपण ते एकमेकांशी कनेक्ट करतो. त्यानंतर एक अकाउंट तयार होतं ज्याला कंट्रोल पॅनल म्हटलं जातं. त्यामध्ये आपण वर्डप्रेस नावाचं प्लॅटफॉर्म इन्स्टॉल करतो आणि मग पुन्हा एक नवीन आपल्याला अकाउंट मिळतं ज्याला WP डॅशबोर्ड म्हटलं जातं. म्हणजे आपल्या वेबसाईट डिझायनिंगच्या प्रोसेसमध्ये आपल्याला 2 अकाउंट्स क्रिएट होतात, एक कंट्रोल पॅनल आणि दुसरं WP डॅशबोर्ड. पण आपलं जे 90% काम आहे ते WP डॅशबोर्ड वरतीच होतं. ठीक आहे. हार्डली आपल्याला एक 5-10% कंट्रोल पॅनलची, ते पण खूप इमर्जन्सी आहेत किंवा असा काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे जो रिझॉल्व्ह होत नाही, तर त्या केसमध्ये कंट्रोल पॅनल आपण वापरतो. ठीक आहे. वर्डप्रेस डॅशबोर्ड क्रिएट झाल्यानंतर मग आपली ऍक्च्युअल वेबसाईट बनवायची प्रोसेस स्टार्ट होते आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की या 7 स्टेपमध्ये आपली वेबसाईट बनून रेडी होणार आहे. ठीक आहे. तर आता आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला हे सगळं प्रॅक्टिकली फ्रॉम दिस टू दिस सगळं बनवून दाखवणार आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, 50% प्रोसेस ही डेव्हलपमेंटची आहे, ज्यामध्ये आपण डोमेन होस्टिंग विकत घेतो आणि ते एकमेकांशी कनेक्ट करतो. आणि राहिलेली 50% ही डिझायनिंगची आहे, ज्यामध्ये आपण आपल्या वेबसाईटवरती कंटेंट म्हणजे इन्फॉर्मेशन ऍड करतो. जेव्हा डोमेन होस्टिंग कनेक्ट करतो ना, तर आपली वेबसाईट लाईव्ह होते, पण ती अशी ब्लँक असते, म्हणजे त्याच्यावरती काहीच माहिती नाहीये. डिझायनिंग प्रोसेस माहिती ही ऑर्गनाइज पद्धतीने, अट्रॅक्टिव्ह पद्धतीने टाकण्यासाठी आपल्याला मदत करते. ठीक आहे. आता आपण बघूयात की हाऊ दिस वर्क. आता आपल्याकडे काही वेबसाईट्स आहेत, त्या मी तुम्हाला दाखवतो की कशा काम करतात. आता इथे एक वेबसाईट ऍक्च्युली ओपन आहे, तिचं बॅकएंड, पण आपण तिच्यावरती काम नाही करणार कारण ऑलरेडी अंडर गोईंग वेबसाईट आहे, तर ज्यामध्ये आपण चेंजेस करतोय. मी ती वेबसाईट सोडून नवीन वेबसाईट तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने काम करतं. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण बघूयात डोमेन होस्टिंग SSL ही संकल्पना, म्हणजे डेव्हलपमेंट समजून घेऊयात आणि त्यानंतर मग डिझायनिंग कडे जाऊयात. आता जसं काल मी सांगितलं की डोमेन होस्टिंग हे विकत घ्यावं लागतं आणि त्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईट्स अवेलेबल आहेत. ओके. तर आता मी दाखवतो की मी जनरली कुठून प्रेफर करतो डोमेन विकत घ्यायला. माझे जे बरेचसे डोमेन्स आहेत ते GoDaddy या प्लॅटफॉर्म कडनं मी विकत घेतलेले आहेत. त्याचं कारणही असं आहे की GoDaddy वरती थोडे स्वस्त मिळतात डोमेन ऍज कम्पेअर्ड टू अदर प्लॅटफॉर्म. मी नेहमी गुगलने लॉग इन करतो, ज्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवायची आपल्याला गरज नाही पडत. तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे काही माझे आहेत, काही क्लायंटचे डोमेन आहेत. आता इथे सध्या 1, 2, 3, 4, 5, 6 डोमेन्स आहेत. ठीक आहे. हे डोमेन्स आपण वेबसाईट बनवण्यासाठी वापरतो, म्हणजे जे आपल्या वेबसाईटचं नाव असतं ते. हे मी GoDaddy या वेबसाईट कडनं विकत घेतलेले आहेत. यानंतर आता दुसरा पार्ट आहे होस्टिंग. ठीक आहे. आता आपण सगळेच शिकलोत किंवा पाहिलं की एक वेबसाईट बनवायला आपल्याला 3 गोष्टींची गरज असते. डोमेन नेम. मी जनरली हे डोमेन नेम GoDaddy इथून विकत घेतो. कारण काय,
सपोर्ट चांगला आहे त्यांचा, आणि दुसरी गोष्ट कमी पैशामध्ये आपल्याला इथे मिळतात. म्हणजे एकदम 1-2 रुपयाला नाही मिळत, पण एक 1000-1500 पर्यंत आपल्याला डोमेन नेम मिळतात. तेच जर आपण अदर प्लॅटफॉर्म किंवा दुसऱ्या वेबसाईट कडनं विकत घ्यायचं म्हटलं, तर ती कॉस्ट थोडीशी जास्त जाते. सो तुम्हीही भविष्यात जेव्हा तुम्हाला वेबसाईट बनवायची असेल तुमची क्लायंटची, तर आपण GoDaddy हे प्लॅटफॉर्म आपण वापरूयात. दुसरं आहे होस्टिंग. आता ज्या काही आपण वेगवेगळ्या वेबसाईट्स व्हिजिट करतो, म्हणजे इव्हन आता मी माझी वेबसाईट इथे तुम्हाला दाखवतो. किंवा तुम्ही Amazonची वेबसाईट घ्या, Facebookची वेबसाईट घ्या, तर प्रत्येक वेबसाईट वरती जी माहिती तुम्हाला दिसते, ठीक आहे, टेक्स्ट स्वरूपात, इमेजच्या स्वरूपात किंवा मग व्हिडिओच्या स्वरूपात. सो ही माहिती स्टोअर करण्यासाठी जागा लागते आणि या जागेला होस्टिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे जसं आपण म्हणतोय की दुकान का घेतो मी? तर मला तिथे माल स्टोअर करायचा किंवा लोकांना दाखवायचं. सेम इथेही असंच आहे की इंटरनेटवरती लोकांना माझ्या व्यवसायाची माहिती द्यायची आहे किंवा त्याची माहिती दाखवायची आहे. तर मला एक जागा लागेल. ठीक आहे. तर ती इंटरनेटवरती जागा आपल्याला विकत नाही घेता येत. ती रेंटवरती मिळते. म्हणजे मोठमोठ्या कंपन्या आहेत. अगेन Google, Amazon, बऱ्याचशा कंपन्या आहेत. ज्यांनी ही जागा व्हर्चुअली क्रिएट केलेली आहे. तुम्ही क्लाउड स्टोरेज हा शब्द ऐकला असेल. म्हणजे लिटरली ढगामध्ये साठा करणे किंवा ढगात स्टोरेज करणे. तर ह्या क्लाउड स्टोरेज करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यांनी ही स्पेस क्रिएट केली आहे व्हर्च्युअल स्टोरेजची, आणि ते त्याचा थोडा थोडा हिस्सा आपल्याला विकतात. म्हणजे आता मला माझ्या वेबसाईटची इन्फॉर्मेशन सेव्ह करायची क्लाउडमध्ये, तर मी त्यांना काहीतरी मंथली रेंट पे करेल, अॅन्युअली रेंट पे करेल, आणि त्या बदल्यामध्ये ती मला ती जागा देतात जिथे मी माझ्या वेबसाईटची माहिती स्टोअर करू शकतो. ठीक आहे. सो मी माझ्या केसमध्ये आणि स्टुडंटलाही सांगतो, होस्टिंगर ही एक वेबसाईट आहे. ठीक आहे. ही जागा ती विकते. म्हणजे अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत. होस्टिंगर, बिग रॉक, होस्ट गेटर, एन नंबर ऑफ कंपन्या आहेत. म्हणजे तुम्ही जर सिम्पली गुगल केलं ना, होस्टिंग प्रोव्हायडर म्हणून, तर तुमच्याकडे खूप साऱ्या वेबसाईट येतील बघा. होस्ट गेटर, होस्टिंगर, गोडॅडी, इनमोशन होस्टिंग, होस्ट गेटर. पण त्यातल्या त्यात इतक्या वर्षाच्या अनुभवावरनं सांगतो मी, ही कंपनी निवडतो होस्टिंगर. त्याची दोन कारण आहेत की पहिलं, यांचं सपोर्ट खूप चांगला आहे. म्हणजे काही टेक्निकल अडचण आली की तुम्ही वेबसाईट बनवली, आता आपल्याला माहिती आहे आपण काही कोडर किंवा IT वाली लोक नाही आहेत, सिम्पल मार्केटिंग बिझनेस वाली लोक आहेत. तर होऊ शकतं कधी कधी काही टेक्निकल प्रॉब्लेम येतो जो की आपल्याला समजणार नाही आणि रिझॉल्व्ह नाही करतात. तर बाकी प्लॅटफॉर्मला आपण अप्रोच केलं ना, काय होतं ते सांगतात की गेट इट डन थ्रू एक्सपर्ट. ते मदत नाही करत आपल्याला. पण होस्टिंगरचा सपोर्ट इतका छान आहे ना, म्हणजे एखादा तुम्हाला प्रॉब्लेम आलाय, त्यांचं काम नाहीये तरी पण तुम्ही सांगितलं की अरे असं असं होतंय, ते तुम्हाला सॉल्व्ह करून देतील. आणि हेच कारण आहे की मला होस्टिंगर ही वेबसाईट किंवा प्लॅटफॉर्म आवडतं. आणि इथे तुम्ही चार्जेस सुद्धा बघू शकता. म्हणजे बेसिकली इथे त्यांनी दिलेले आहेत की बाबा तुम्हाला वेबसाईटसाठी जागा हवी आहे ना, तर मी देतो. जर हे पॅकेज घेतलं तर तुम्हाला ₹149 पर मंथ पे करावं लागेल. हे घेतलं 269, हे घेतलं 699. पर मंथच्या हिशोबाने त्यांचे पॅकेजेस असतात. मग आपल्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आपण पॅकेज घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला फक्त आपली वेबसाईट बनवायची एकट्याचीच, तर स्मॉलेस्ट पॅकेज पण भरपूर झालं, बस सफिशियंट आहे. पण मी एक एजन्सी आहे, मी फ्रीलान्सर आहे की मी स्वतःबरोबर इतरांच्याही वेबसाईट बनवतोय किंवा बनवून विकतोय, तर मग मी बिझनेस किंवा क्लाउड स्टार्टअप हे पॅकेज घेऊ शकतो. लक्षात घ्या, जेव्हा स्वतःसाठी करतोय ना, मिनिमम इज बेस्ट. मग आपण हे घेऊ शकतो. आता सध्या आपल्याला टेक्निकल नाही कळणार की बाबा याच्यात फीचर काय दिलेत, पण मी म्हंटल ना तुम्हाला, फक्त दोनच गोष्टी बघायच्यात की किती वेबसाईट बनवता येतील आणि SSL मिळतंय का. हा एकच घटक फार महत्वाचा आहे. SSL स्टँड फॉर सिक्युरिटी ऑफ युअर वेबसाईट. म्हणजे हे एक असं फीचर आहे ज्याच्यामुळे तुमच्या वेबसाईटला हॅकर्स पासून, व्हायरसेस पासून सिक्युरिटी मिळते, आणि आजच्या काळामध्ये हे खूप महत्वाचं आहे. मी जसं काल तुम्हाला एक कॉस्मॉस बँकेचं एक्झाम्पल पण दिलं ना कालच्या सेशन मध्ये, की नाही दिलं? दिलं. हा, की जस्ट बिकॉज त्यांच्या वेबसाईटची सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज झाली आणि त्या बँकेच्या वेबसाईट वरती सायबर अटॅक होऊन ₹94 कोटी एका दिवसामध्ये हॅकर्सने ट्रान्सफर करून घेतले. बरं, ते बँकेच्या खिशातले होते का? तर नाही. आपल्यासारखे जे कॉस्मॉस बँकेचे अकाउंट होल्डर्स होते, त्या अकाउंट होल्डरचे पैसे त्यांच्या अकाउंट मधनं
काढले गेले किंवा चोरले गेले. कसे चोरले गेले? तर तुमचे डेबिट कार्ड, नेट बँकिंग डिटेल बँकेच्या सर्व्हरवरती सेव्ह होते, वेबसाईटवरती सेव्ह होते. सिक्युरिटी कमी पडल्यामुळे हॅकर्सला ऍक्सेस मिळाला तुमच्या डेटाला आणि त्या डेटाचा उपयोग करून त्यांनी पैसे ट्रान्सफर करून घेतले. ठीक आहे. सो त्यामुळे सिक्युरिटी फार इम्पॉर्टंट आहे. तर मोस्टली मी बघतो की बाबा एखादा मी होस्टिंग घेतोय तर त्याच्या सोबतच मला SSL मिळतंय का? मिळत असेल तर वेल अँड गुड, एक्स्ट्रा पैसे वाचतात. कारण आपण जर तसं इंडिव्हिज्युअली SSL विकत घ्यायचं म्हटलं तर बघा कॉस्टिंग किती आहे. एक 1,500 ते 1,82,000 म्हणजे काय होतं ना, बऱ्याचशा वेळेला बघा आपण पण एक्सपिरियन्स केलाय. गोष्टी वेगवेगळ्या विकत घ्यायला गेलं तर फार आपल्याला खर्च येतो. पण ते जर आपण कॉम्बो घेतला तर परवडतं आपल्याला ते. इथेही सेम तसंच आहे. मी होस्टिंग घेताना फक्त एवढंच बघतो की मला SSL मिळतंय का? मिळत असेल तर मी ती होस्टिंग विकत घेतो. सो फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे? आपल्या आवडीचं नाव वेबसाईटसाठी आणि होस्टिंग विकत घ्यायची आहे. आणि काल मी जसं दाखवलं की डोमेन घेणं फार सोपं आहे. तुम्हाला त्या वेबसाईट वरती जायचंय आणि इथे ज्या नावाने वेबसाईट बनवायची ते आपण सर्च करू शकतो. म्हणजे आता जसं आपल्यासोबत अनंता जी सुद्धा आहेत, ठीक आहे, तर त्यांची वेबसाईट आहे किंवा त्यांना बनवायची पवना कॅम्पिंगसाठी एक एक्झाम्पल वेबसाईट. तर त्या केसमध्ये वेबसाईट बनवायची तर आपल्याला आधी शोधावं लागेल की वेबसाईटसाठी डोमेन नेम लागते ते अवेलेबल आहे का. सो आपण इथे गेलो आणि सर्च केलं पवना लेक कॅम्पिंग. सो तो सांगतोय हे अवेलेबल नाहीये, पण मग त्याला त्यांनी अल्टरनेटिव्ह दिलेले आहे, पवना लेक कॅम्पिंग डॉट ऑटो डॉट बेज डॉट XYZ. पण हे काय एवढे चांगले नाहीयेत. ठीक आहे, शक्यतो आपण लक्षात घ्या इन किंवा कॉम वालेच घेतो, म्हणजे पवना लेक कॅम्पिंग .in किंवा .com. आता ते अवेलेबल नाहीये तर आपण दुसरा हे शोधू शकतो, पवना लेक कॅम्प, आणि इथे स्टार्ट विथ AI डोमेन सर्च करतोय मी. सजेस्ट मी गुड नेम फॉर माय पवना लेक कॅम्पिंग बिझनेस. बघा त्यांनी अशी वेगवेगळी नावं सजेस्ट केलेत, कॅम्प पवना .in, कॅम्प फायर शोर, पवना ऑसिस, पवना पीक, पवना पाईन्स, खूप सारी नावं दिलीत. मग आपल्याला पटलं, योग्य वाटलं तर आपण ते विकत घ्यायचंय. आणि विकत घेण्यासाठी बघा इथे ऍड टू कार्टचा ऑप्शन आहे. आता इथे तो ₹1 दाखवते की 1299च्या ऐवजी ₹1. पण हे स्कॅम आहे, असं काही नसतं. ₹1 वगैरे डोमेन मिळत नाही. बघा त्यांनी खाली कंडिशन पण दिली आहे की जर तुम्ही 3 वर्षासाठी विकत घेतले तर पहिल्या वर्षी ₹1 देणार. पण ते त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे की जी कॉस्ट आहे ना, कॉस्ट ते बरोबर वसूल करून घेतात राहिलेल्या 2 वर्षामध्ये. म्हणजे प्रॅक्टिकली ते ₹1 वगैरे काही मिळत नाही. ऑन अन ऍव्हरेज कॉस्ट आपली पर इयर ₹800 ते ₹900 मिनिमम जाते. ठीक आहे. सो हे झालं आपलं डोमेन. आता नेक्स्ट आहे की आपल्याला वेबसाईटसाठी होस्टिंग लागते. मग ह्या वेबसाईट वरतून आपण होस्टिंग घेऊ शकतो. इथे जायचं, इथेही तेच करायचं, ऍड टू कार्ट, पेमेंट करायचं आणि पेमेंट केल्यानंतर आपल्याला होस्टिंग मिळून जाते. ठीक आहे. आता आपण हे बघूयात विकत घेतल्यानंतर ते कसं दिसतं. सो इथं माझं अकाउंट आहे, मी लॉग इन करून दाखवतो तुम्हाला.
सो हे माझं होस्टिंगचं अकाउंट आहे. इथे बघा तुम्हाला दिसतंय बिझनेस वेब होस्टिंग आणि किती वेबसाईट त्यावरती बनवलेल्या आहेत, 17 वेबसाईट आता त्याच्यावरती होस्टेड आहेत. म्हणजे मी मोठा प्लॅन घेतला होता, कारण जसं मी सांगितलं मी इंडिपेंडेंट, फक्त माझी वेबसाईट नाही तर डिजिटल मार्केटर असल्यामुळे बऱ्याचशा वेबसाईटची कामं येतात. त्यामुळे मी होस्टिंग जास्त घेऊन ठेवली. का तर एखादी नवीन वेबसाईटचं काम आलं तर त्या वेबसाईटची इन्फॉर्मेशन किंवा डेटा इथे होस्ट करता येईल यासाठी. ठीक आहे. आणि आपण आतमध्ये गेल्यानंतर इथे मी दाखवतो की कशा पद्धतीने आपल्याला दिसतं. सो अशा पद्धतीने थोडस टेक्निकल आहे, पण अशा पद्धतीने आपल्याला इथे होस्टिंग अकाउंट दिसतं आणि मग इथं आपण राहिलेली डिझायनिंगची प्रोसेस करू शकतो. ठीक आहे. इथे किंवा इथे फार काही आपल्याला काम नाहीये. फक्त आपण जे विकत घेतले ते दिसतं. म्हणजे जसं तुमचं अमेझॉनचं अकाउंट आहे, तुम्ही ऑनलाईन शॉपिंग केली. तुमचं बँकेचं अकाउंट आहे, त्यामध्ये तुमचे पैसे दिसतात. किंवा तुमचं तुम्ही ट्रेडिंग करताय शेअर मार्केटमध्ये आणि तुम्ही काही स्टॉक्स परचेस केलेत, ते जसे तुमच्या अकाउंटमध्ये दिसतात, तसेच इथं तुम्ही विकत घेतलेलं डोमेन आणि होस्टिंग तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये दिसतंय. ठीक आहे. बरं, मग हे विकत कसं घ्यायचं? तर काही नाही, या वेबसाईट वरती जायचं, जसं आता GoDaddy असेल किंवा होस्टिंगर, आणि आपण जसं फेसबुकला लॉग इन करतो ईमेल आयडी पासवर्ड वापरून किंवा नेट बँकिंगला लॉग इन करतो, त्याच पद्धतीने या वेबसाईट वरती यायचं आणि आपापल्या मेल आयडीने लॉग इन करायचं. म्हणजे थोडक्यात इथे पहिलं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं. अकाउंट क्रिएट केल्यानंतर त्यांचे जे काही पॅकेजेस आहेत, वेगवेगळे प्लॅन्स आहेत, ते एक्सप्लोर करायचे. म्हणजे बघायचं की माझ्यासाठी सुटेबल कोणतं आहे. मग जे आवडेल ते ऍड टू कार्ट करायचं आणि ऍड टू कार्ट केल्यानंतर मग पेमेंट करून परचेस करायचं आणि परचेस केल्यानंतर मग एक अशा प्रकारे आपल्या अकाउंट मध्ये ते दिसतं. किंवा इथेही आपण बघू शकतो, अशा पद्धतीने आपल्याला दिसतं. आता तुम्हाला सांगतो, जसं मी याच्यावरती क्लिक केलं तर इथं तुम्हाला त्या डोमेनचे डिटेल्स देतोय की कोणतं डोमेन आहे, कधी विकत घेतलंय किंवा बेसिक ज्या काही गोष्टी आहेत त्या डोमेनच्या सेटिंग तुम्हाला दाखवतोय. पण आता आपल्याला काय एवढं टेक्निकली जायची गरज नाहीये. ठीक आहे. फक्त एवढं समजून घ्यायचं की मी विकत घेतलंय तर माझ्या अकाउंटमध्ये दिसतंय का? दिसतंय, म्हणजे आय एम ऑन राईट ट्रॅक. आता नेक्स्ट स्टेप आहे, आपल्याला डोमेन आणि होस्टिंग कनेक्ट करायची आहे. त्याच्याशिवाय आपली वेबसाईट बनूच शकत नाही. ठीक आहे. तर आता मी दाखवतो की कशा पद्धतीने आपण वेबसाईट बनवणार आहोत. आता इथे आपल्याकडे बघा, माझ्या काही किंवा स्टुडंटच्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत. स्वाती डॉट किंवा विजडम वॅगन, हे स्टुडंट्सचे डोमेन्स आहेत. काही काही अशा भरपूर साऱ्या वेबसाईट्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे. आता यात आपण अजून एक वेबसाईट ऍड करूयात, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने ती वेबसाईट बनते. ठीक आहे, एकदा याला डिलीट करतो. सो आता आपल्याला वेबसाईट बनवायची आहे. तर सिम्पली मी काय केलं, आता हे माझं होस्टिंगचं अकाउंट आहे. ठीक आहे. आता इथे जाणार आणि मी ज्या स्टेप्स फॉलो करतो त्या फक्त बघा. ऍड वेबसाईट. ठीक आहे. मग तो विचारतो कशा पद्धतीची वेबसाईट बनवायची आहे.
तुम्हाला ऑनलाईन स्टोअर बनवायचं आहे Amazon सारखं, एखादी न्यूजची वेबसाईट बनवायची आहे, तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे किंवा एखाद्या बिझनेसची वेबसाईट. तर आता आपण सांगतोय नाही मला एक बिझनेसची वेबसाईट बनवायची आहे. त्याच्या माध्यमातून माझ्याकडे जे काही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस आहेत ते मला लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. मी बिझनेस वरती क्लिक केलं. ठीक आहे. मग तो म्हणतोय कम्प्लिटली नवीन वेबसाईट बनवायची आहे की दुसरीकडची वेबसाईट मायग्रेट करायची. मायग्रेशनचा अर्थ होतो तिकडून इकडे शिफ्ट करणं. आता बऱ्याचशा वेळेला काय होतं ना, पूर्वी कोडिंग थ्रू वेबसाईट बनवल्या जायच्या. आता लोकांना वर्डप्रेसचं किंवा जे आपण शिकतोय त्याचं महत्व पटलंय. त्यामुळे लोक म्हणतात नाही आम्हाला मायग्रेट करायचंय, म्हणजे तिकडून इकडे शिफ्ट करायचंय. मग अशा वेळेला कोडिंगच्या ज्या वेबसाईट आहेत त्या आपल्याला वर्डप्रेसमध्ये मायग्रेट करता येतात. आता तुमच्यापैकी काही जणांना प्रश्न पडला असेल कोडिंग आणि वर्डप्रेसमध्ये काय डिफरन्स आहे. ठीक आहे. तर दोन्हीही वेबसाईट बनवण्याच्या पद्धती आहेत. फक्त कोडिंग मध्ये काय तुम्हाला आयटीचे ज्या लँग्वेजेस आहेत HTML, C++, जावा याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि टेक्नॉलॉजी. अर्चना मावशीचा फोन येतोय. तुम्ही विदाउट कोडिंग नॉलेज वेबसाईट बनवू शकता. म्हणजे जसं मी सांगितलं की सगळ्यांनाही सुरुवातीला सांगितलं की अरे आपल्याला डिजिटल मार्केटिंग शिकायचंय, वेबसाईट बनवायची आहे, पण अजिबात कोडिंगची नॉलेज नाही. तर हे का सांगू शकलो, तर जस्ट बिकॉज ऑफ वर्डप्रेस. ठीक आहे. आता वर्डप्रेस हे खूप डिमांड मध्ये असलेलं स्किल आहे. तर आताही आपण काय करणार आहेत, वर्डप्रेस या प्लॅटफॉर्म वरती वेबसाईट बनवणार आहे. तुमच्या लक्षात येईल जेव्हा आपण बनवतोय किती सोपं आहे. हा, सुरुवातीला थोडंसं अवघड वाटेल पण समजणार नाही असं होणार नाही. कोडिंग मध्ये काय सिम्पली दाखवतो तुम्हाला कोडिंगच्या वेबसाईट कशा बनतात. कोडिंग म्हणजे असं काहीतरी असतं जे सगळं ते डेव्हलपर लोक बनवतात, लिहितात आणि अपलोड करतात. ठीक आहे. म्हणजे बघा किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपल्याला तर जमणारच नाही. का तर आपण शिकलेलं नाही. डेव्हलपर लोक 2-2, 3-3 वर्ष घालतात हे लँग्वेजेस शिकायला आणि त्याच्यानंतर याच्या माध्यमातून वेबसाईट्स डिझाईन करायला शिकतात. पण आपण जसं म्हटलं आपल्याकडे ते स्किल नाहीये, पण आपल्याकडे टूल आहेत वर्डप्रेस नावाचा, जे विदाउट कोडिंग आपल्याला शिकवतं. सो आता आपण घेऊयात क्रिएट न्यू वेबसाईट. ठीक आहे. मग आता तो विचारतोय बा की कसं तुम्हाला बनवायचं आहे, विथ वर्डप्रेस और एनी अदर टूल. तुम्ही म्हणतो वर्डप्रेस. आता इथे लँग्वेज, ईमेल, पासवर्ड. आता हे तो का विचारतोय त्याचं सिंपल एक्झाम्पल सांगतो. की तो काय म्हणतो की जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवता तेव्हा वेबसाईटला 2 दरवाजे येतात, पुढचा दरवाजा आणि मागचा दरवाजा. तर पुढचा जो दरवाजा आहे ना त्याला कुलूप नाहीये किंवा कसल्याही प्रकारचं लॉक नाहीये, कोणीही येऊ शकतं आणि बघू शकतं. ठीक आहे. पण त्याला काही चेंजेस नाही करता येणार. आणि मागचा जो दरवाजा आहे त्याला कंपल्सरी एक पासवर्ड असणार आहे. तो पासवर्ड टाकल्याशिवाय तुम्हाला एंटर नाही करता येणार, किंवा ज्याच्याकडे पासवर्ड आहे तोच एंटर करू शकतो. का तर मागचा दरवाजा खूप महत्वाचा आहे, तिकडून सगळे चेंजेस करता येतात, एडिट अपडेट करता येतात. आता याच गोष्टी जर आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर याला फ्रंट एंड आणि बॅक एंड असं म्हणतात. म्हणजे सी. आता जे दिसतंय दिस इज फ्रंट एंड, की तुम्ही फक्त बघू शकता, यू कॅन नॉट मेक एनी काइंड ऑफ चेंजेस. आणि याला फ्रंट एंड URL किंवा फ्रंट एंड लिंक असं म्हणतात. जनरली जेव्हा आपण दुसऱ्यांच्या वेबसाईट ऍक्सेस करतो तेव्हा आपल्याला हेच दिसतं. आणि दुसरं असतं बॅक एंड. सो बघा इथे जे दिसतंय ना, दिस इज बॅक एंड. इथनं सगळं तुम्हाला वेबसाईटमध्ये चेंज, अपडेट, एडिट सगळं करता येतं. याचा फायदा काय होतो की अपूर्ण ऍक्सेस असतो. पण मग गुगल काय म्हणतो, जर मी हे ओपन ठेवलं, वर्डप्रेस म्हणतो, तर कोणी वेबसाईटमध्ये येईल आणि काही चेंजेस करेल. तर तो सांगतोय की हे जे पेज किंवा हे जे दरवाजे आहेत याला कंपल्सरी पासवर्ड देणे आहेत. सो ज्यांच्याकडे पासवर्ड म्हणजे जे ऑथराइज पर्सन आहेत त्यांनाच फक्त बॅकएंडला एंट्री करून चेंजेस करता येतील. म्हणजे आता जो तो मला का विचारतोय, तर तो सांगतोय हा पासवर्ड ज्याच्याकडे असेल तोच व्यक्ती फक्त वेबसाईटच्या बॅकएंडला जाऊन चेंजेस करू शकतो.
आता नेक्स्ट तो विचारतोय की चला, त्याला कळलं वेबसाईट कुठे बनवायची काय, पण तो म्हणतो कोणत्या डोमेन नेम सोबत वेबसाईट बनवायची आहे. मग आपल्याकडे डोमेन नेम नसेल तर आपण नवीन विकत घेऊ शकतो. पण जसं मी सांगितलं की मी ऑलरेडी डोमेन नेम विकत घेतलेलं आहे, तर मी तेच डोमेन नेम वापरणार आहे आणि त्याचं नाव आहे techboxdigital.com आणि कंटिन्यू. म्हणजे बघा किती सोपं आहे. फक्त त्यांनी मला काही प्रश्न विचारले, मी त्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि मग त्यांनी शेवटच्या स्टेपमध्ये मला विचारलं की कोणत्या डोमेन वरती वेबसाईट बनवायची, ते नेम मी इथे एंटर केलं आणि कंटिन्यू. आता ही प्रोसेस आहेत ना, इथे 50% प्रोसेस कम्प्लीट होते. याला म्हटलं जातं डेव्हलपमेंट. ही वन टाइम होत असते, म्हणजे जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवता इट इज वन टाइम प्रोसेस. म्हणजे हे जे काही आहे ना इथपर्यंत, हे सगळं डेव्हलपमेंट मध्ये येतं. आणि त्याच्यानंतर जो सेकंड पार्ट येतो हा आहे वेबसाईट डिझायनिंग मध्ये. सो आता डेव्हलपमेंट कम्प्लीट झालेली आहे आणि आता तो सांगतो नाव यू कॅन एडिट युअर वेबसाईट. सो मी क्लिक केलं ऍडमिन पॅनल वरती. सो जेव्हा डोमेन होस्टिंग कनेक्ट होतं तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने एक बॅकएंड मिळतो. ठीक आहे, हा झाला बॅकएंड. इथनं मी वेबसाईट वरती हवी ती माहिती टाकू शकतो. आणि हा आहे माझ्या वेबसाईटचा फ्रंट एंड, जो तुम्हा लोकांसाठी की जिकडून तुम्ही माहिती बघू शकता फक्त. हा झाला फ्रंट एंड. इकडे फक्त तुम्ही बघू शकता. आणि आता जे मगाशी आता ऍक्च्युली लोड होत नाहीये, दाखवतो पुन्हा करून.
हे आहे बॅकएंड जे आपल्या कामाचे किंवा जिथे आपल्याला काम करायचंय, आणि हे आहे फ्रंट एंड. तुम्ही लिंक मध्ये डिफरन्स बघू शकता. .com पर्यंत फ्रंट एंड आणि .comच्या पुढे जर आपण WP ऍडमिन लावलं तर ते बॅकएंड होऊन जातं. ठीक आहे. आता आपण शिकणार आहोत की ही जी वेबसाईट आहे ज्यावरती काही एकतर माहिती नाहीये किंवा आपल्याला हवी ती माहिती टाकायची तर आपण ती कशा पद्धतीने टाकू शकतो. ज्या काही इथे मी 7 स्टेप्स मेन्शन केल्या आहेत त्या 7 स्टेप्स वापरून आपण एक परफेक्ट वेबसाईट आजच्या सेशन मध्ये बनवणार आहोत. ठीक आहे. कदाचित लगेच आपल्याला लक्षात नाही येणार, पण जसं आपण 1-2 वेळा प्रॅक्टिस केली की आपल्याला ते लक्षात येऊन जाईल. सो मी इथे आता क्विकली करून दाखवतो. फर्स्ट स्टेप आहे आपल्याला थीम इन्स्टॉल करायची आहे. थीमचा अर्थ काय होतो की बेसिकली मला माझ्या वेबसाईटचा जो लेआउट आहे म्हणजे ती कशी दिसणार. म्हणजे आपण बघतो घर आहे, दुकान आहे. प्रत्येक घर किंवा दुकान सिमिलर नसतं, वेगवेगळं असतं. प्रत्येक जण आपल्या आवडीने फर्निचर ठेवतो, रंगसंगती डिसाईड करतो. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी ला इथे थीम असं म्हटलं जातं, ज्यामध्ये तुमच्या वेबसाईटचा लेआउट डिसाईड केला जातो. तर बघूयात आता आपण थीम इन्स्टॉलेशन वगैरे कशी करायची. काहीतरी आज नेमका टेक्निकल प्रॉब्लेम झाला. एकच मिनिट चेक करतो फक्त. सो जसं सांगितलं 7 स्टेप पैकी पहिली स्टेप आहे थीम. थीम म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या वेबसाईटचा लेआउट डिसाईड करायचा आहे. तिचा रंग कसा असला पाहिजे किंवा बाकी गोष्टी कशा असल्या पाहिजेत. इथे बघा वर्डप्रेस हे प्लॅटफॉर्म आपल्याला एक 6200 थीम्स देत आहे. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल थीमचा नक्की अर्थ काय. थोडक्यात तुमच्या वेबसाईटचा लुक, ही वेबसाईट कशी दिसेल. तर आपण आपल्याला हवी ती थीम इन्स्टॉल करू शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या फायनल वेबसाईट्स बनवाल तेव्हा आपण रेडीमेड थीम वापरणार आहोत. पण आता मी तुम्हाला स्क्रॅच पासून बिल्ड करून दाखवणार. का तर तुमच्या लक्षात यायला हवं की पूर्ण सिस्टीम किंवा पूर्ण टेक्नॉलॉजी कसं काम करते. सो आता मी एक बेसिक थीम घेतो जिचं नाव आहे ओशियन WP. लक्षात घ्या, ज्या आता तुमच्यापैकी आय डोंट नो किती जण मोबाईल सोबत फार खेळतात, पण मोबाईल मध्ये थीम नावाचा ऑप्शन असतो. तू चेंज केली ना, फॉन्ट चेंज होतो, आयकॉनचा कलर चेंज होतो, साईज चेंज होते. म्हणजे ते जसं बदलतं ना तसंच इथे थीम आहे. बेसिकली तुमच्या वेबसाईटचा लुक इथे चेंज होतो. ठीक आहे. सो आता आपण काय केलं, थीम इन्स्टॉल केली. फर्स्ट वर्क इज डन. म्हणजे आता थोडक्यात सांगतो की तुमची वेबसाईट काहीतरी अशा पद्धतीने दिसेल. दुसरे, आता थीम इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला काही प्लगइन्स म्हणजे आपल्या कामाचे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत ते ऍप्लिकेशन्स आपल्याला इन्स्टॉल करायचे. तर कशा पद्धतीने करणार आपण, तर इथे अपीयरन्सच्या खाली प्लगइन्स ऑप्शन आहे. ओके. प्लगइन्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला क्लिक करायचं ऍड न्यू प्लगइन वरती. एकच मिनिट.
तर आता कोणकोणते प्लगइन्स आपल्याला इन्स्टॉल करायचे आहेत. ठीक आहे, पहिलं थीम इन्स्टॉलेशन. कशी इन्स्टॉल केली आपण थीम? तर आपण आपला WP डॅशबोर्ड ओपन केला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सिम्पली अपीअरन्स मध्ये गेलो. त्यानंतर अपीअरन्स नंतर आपण ऍड थीम वरती क्लिक केलं आणि त्यानंतर आपल्याकडे जवळजवळ 6000 थीम्स होत्या. त्यातनं जी थीम आपल्याला योग्य वाटली ती आपण इन्स्टॉल आणि ऍक्टिव्हेट केली. ठीक आहे, ही झाली आपली पहिली स्टेप. आता दुसऱ्यात की आपल्याला जे गरजेचे प्लगइन, जसं आपण मोबाईल घेतल्या त्यामध्ये मग जीमेल, फेसबुक, गुगल पे, फोन पे असे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो आपण. ठीक आहे, तसंच एक वेबसाईट नॉर्मल फंक्शन करण्यासाठी आपल्याला काही बेसिक प्लगइन्स म्हणजे ऍप्लिकेशनची गरज असते. तर असे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे किंवा तुमच्या वेबसाईट रिक्वायरमेंट प्रमाणे असे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स किंवा प्लगइन्स इन्स्टॉल करू शकता. त्यामध्ये आता सध्या आपण 3 ते 4 प्लगइन्स आहेत, ते 4 प्लगइन्स आपण इन्स्टॉल करणार आहोत. पहिलं आहे इलेमेंटर. ठीक आहे, हे प्लगइन कशासाठी आपल्याला मदत करतं? तर आपल्या वेबसाईट वरती जी काही माहिती टाकायची, अपलोड करायचे फोटो, व्हिडिओ, त्यासाठी एलिमेंटर आपल्याला मदत करतं. ओके, दुसरं आहे साईट किट. आपल्या वेबसाईट वरती कोण येतं, कधी येतं, कुठल्या पेज वरती येतं, त्याचा लेखाजोखा ठेवायचं काम साईट किट करतं. म्हणजे याचा जस्ट एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला इथे दाखवतो. सी, आता इथे काय सांगतो, या वेबसाईट वरती मागच्या 28 दिवसात 382 युजर्स आले. ठीक आहे, त्यानंतर कोणत्या कीवर्ड सर्च करून आले, किती क्लिक्स आल्या, म्हणजे जो काही डेटा मला कळतोय ना, तो साईट किट या ऍप्लिकेशन मुळे कळतोय. किती लोकांनी माझी वेबसाईट व्हिजिट केली. तिसरा आहे रँक मॅथ एसईओ. हा, तर तुम्ही जी स्क्रीन शेअर केली ना ते दिसतच नाहीये. दिसत नाहीये? हा, सगळ्यांना हा इश्यू येतोय का? आम्हाला दिसते. अच्छा, मला अगोदर होतं, आता नाहीये. आता बरोबर आहे. अच्छा, दिसतीये तुम्हाला, दिसतीये ना म्हणजे आता? भाग्यश्री लॅपटॉप वरतून की मोबाईल वरतून कनेक्ट केलंय? हा, कुठून? पण दिसत नाहीये. हा, सांगतो मी. ऍक्च्युली कधी कधी काय होतं ना, इंटरनेट थोडस वीक असेल ना, तर लॅपटॉप वरतून आपल्याला शेअर केलेली स्क्रीन दिसत नाही. तर मग आजच्या दिवस तुम्ही मोबाईल वरतून कनेक्ट करता का? मग मी तुम्हाला सेटिंग सांगेल उद्या. मग ते किती वीक इंटरनेट कनेक्शन असेल तरी तुम्हाला दिसेल ते स्क्रीन शेअर केलेली. इतक्या वेळ दिसत होती, मोबाईल वरच कनेक्ट केलंय मी. अच्छा, मोबाईल वरतीच केलंय का? हा, एकदा परत रिकनेक्ट करून बघा ना. ठीक आहे. मी थांबतो तोवर, रिकनेक्ट करा. ओके, दिसते सर आता. हा, ठीक आहे. सो त्यानंतर तिसरं प्लगइन आहे रँक मॅथ एसईओ. आता या ऍप्लिकेशनचा काय उपयोग आपल्याला? तर बेसिकली बघा, आपण वेबसाईट बनवली आहे, ती काय फक्त आपल्यासाठी बनवली आहे का? तर नाही. आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की गुगल वरती लोक जेव्हा आपल्या बिझनेस बद्दल सर्च करतील, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी आहे, माझी इच्छा आहे लोक जेव्हा सर्च करतात डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तर माझी वेबसाईट दिसायला हवी. किंवा आपल्यासोबत अनंताची आहे, त्यांची इच्छा आहे की नाही, कोणी पवना लेक कॅम्पिंग सर्च केलं की माझी वेबसाईट दिसायला पाहिजे आणि लोकांनी माझ्याकडे इन्क्वायरी करायला हवी. तर हे कधी शक्य होतं? जेव्हा गुगलला तुमची वेबसाईट समजते तर तो लोकांना दाखवू शकतो. सी, गुगल एक ब्रोकर आहे, त्याला जेव्हा तुमचा बिझनेस समजेल, वेबसाईट समजेल, तेव्हाच तो लोकांना सजेस्ट करणार आहे, रेकमेंड करणार आहे. सो रँक मॅथ हे जे प्लगइन आहे ना किंवा ऍप्लिकेशन, हे तुमची वेबसाईट गुगलला समजून सांगायला मदत करतं. ठीक आहे, म्हणजे ते नसेल तर समजणार नाही असं नाही, तरी समजते, पण वेळ लागतो त्याला समजून घ्यायला. पण ते जर हे प्लगइन किंवा ऍप्लिकेशन असेल तर आपली वेबसाईट लवकर समजते. आणि चौथं प्लगइन आहे कॉन्टॅक्ट फॉर्म. म्हणजे जसं मी काल सांगितलं
की आपण आता सध्या ऑनलाईन काही विकत नाहीयेत, म्हणजे आपण Amazon सारखे मोठे नाहीत की किंवा तसं आपल्याकडे काही विकायलाही नाही किंवा तुम्ही वेबसाईट वरती या, पेमेंट करा आणि गोष्टी तुमच्या घरी पोहोचून जाईल. नाही, आपण तसं विकत नाही. मोस्टली आपण सर्व्हिस इंडस्ट्रीवाले, म्हणजे आपली इच्छा आहे की लोकांनी बघाव्यात मी जे काही ते विकतोय, माहिती घ्यावी आणि जर त्यांना इंटरेस्ट असेल तर मी एक कॉन्टॅक्ट फॉर्म देतो, तो भरून द्यावा त्यांनी, ज्याच्यामध्ये त्यांचं नाव, ईमेल आणि फोन नंबर असेल. मग मी त्यांना कॉन्टॅक्ट करेल आणि पुढची डील मी ऑफलाईन क्लोज करेल. म्हणजे जनरली आपले बिझनेस अशा पद्धतीने चालतात. सो मला त्यांचं नाव नंबर कलेक्ट करण्यासाठी एक फॉर्म लागेल, तर तो फॉर्म रेडीमेड इनबिल्ट येत नाही वेबसाईटमध्ये. ओके, मग त्यासाठी काय आपण ते एक ऍप्लिकेशन आपल्या वेबसाईटमध्ये इन्स्टॉल करतो. आणि याच्या पलीकडे खूप सारे आहेत, म्हणजे तुमच्यापैकी कोणी म्हटलं नाही सर आता मला माझ्या वेबसाईटवरती व्हॉट्सअपचं बटन हवंय. ठीक आहे, म्हणजे मी इथे दाखवतो तुम्हाला. जसं आपल्या एक स्टुडंटचीच वेबसाईट आहे. बघा आता इथे यांनी कॉलचं बटन दिलंय आणि इकडे व्हॉट्सअपचं बटन दिलंय. सो याच्यावरती क्लिक केलं की ते व्हॉट्सअप वरती घेऊन जातं. म्हणजे असे खूप सारे फीचर्स आहेत जे आपल्याला आपल्या वेबसाईटमध्ये ऍड करता येतात. मग ते कसे ऍड करता येतात, तर थ्रू प्लगइन्स. तर ते तुम्ही आपण नंतर करू शकतो. आता काय जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपण करतोय. सो आता आपण बघूयात की हे प्लगइन इन्स्टॉलेशन कसे करायचे. सो आता इथे आपण काय केलं, आपला हा जो डॅशबोर्ड आहे वर्डप्रेस डॅशबोर्ड, तर पहिल्या अपीअरन्स मधनं आपण थीम इन्स्टॉल केली, म्हणजे एक बेसिक लेआउट किंवा स्ट्रक्चर दिलं वेबसाईटला. आता जाऊयात आपण प्लगइन्स मध्ये आणि इथे ऍड न्यू प्लगइन. मग याच्यामध्ये इथे सर्च बार आहे आपल्या उजव्या बाजूला. आता इथे मी 1 बाय 1 सर्च करतो आणि ते इन्स्टॉल करून घेतो. ELEMENTOR एलिमेंटर आलं पहिलं प्लगइन इन्स्टॉल. आणि ऍक्टिव्हेट. याचा उपयोग नंतर करणार आहे, आता फक्त आपण इन्स्टॉल करून ठेवतोय. पुन्हा प्लगइन्स मध्ये आलो, पुन्हा ऍड न्यू प्लगइन्स, त्यानंतर साईट किट. हे गुगलचं खुद्द प्लगइन आहे. इन्स्टॉल, ऍक्टिव्हेट. पुन्हा ऍड न्यू प्लगइन, इथे सर्च केलं रँक मॅथ, इन्स्टॉल, ऍक्टिव्हेट. पुन्हा प्लगइन, ऍड न्यू आणि इथे सर्च बार मध्ये कॉन्टॅक्ट फॉर्म. हे मी तुम्हाला नावं लिहून देणार आहे, त्यामुळे टेन्शन नाही की सर कोणतं कसं करायचं आम्हाला कसं कळणार. कोणकोणत्या गोष्टीसाठी कोणकोणतं प्लगइन्स लागणार आहे त्याची मी लिस्ट देणार आहे तुम्हाला, जे तुम्ही नंतर वापरू शकता. म्हणजे त्यातले सगळेच इन्स्टॉल करायचं असं नाही. ठीक आहे, जेवढे गरजेचे आहेत माझ्या बिझनेससाठी तेवढेच आपल्याला वापरायचे. कारण खूप जास्त तुम्हालाही माहित आहे आपल्या मोबाईलमध्ये जागा आहे, म्हणून मी एक 200 ऍप्लिकेशन इन्स्टॉल केले, तर फोन स्लो होऊन जाईल किंवा त्या प्लगइन्सची आपल्याला ऍप्लिकेशनची गरज नाही, ते इन्स्टॉल करण्यात पॉइंट नाही. तेच ऍप्लिकेशन्स आपण इन्स्टॉल करतो जे आपल्याला लागणार आहेत. इथेही तसंच आहे, ज्याची गरज आहे तेवढेच प्लगइन्स आपल्याला इन्स्टॉल करायचे. ठीक आहे, सो आता आपण सेकंड स्टेप कंप्लीट केली, कोणती, प्लगइन इन्स्टॉलेशन. आता तिसरी स्टेप आहे आपली पेज क्रिएशन. आता पेज क्रिएशन म्हणजे काय ते एक सिम्पली आधी दाखवतो आणि मग करूयात. सो बेसिकली कोणतीही वेबसाईट, आता इथे बघू शकता तुम्ही होम, अबाउट, सर्व्हिसेस, प्रोजेक्ट, गॅलरी, कॉन्टॅक्ट, ब्लॉग, यांना पेजेस असं म्हणतात.
प्रत्येक पेज ही वेगवेगळी माहिती देतं. म्हणजे कॉन्टॅक्ट वरती गेला तर तुम्हाला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन दिसेल. तेच जर तुम्ही अबाउट वरती गेला तर कंपनी बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसेल. म्हणजे सांगायचा पॉइंट असा आहे की जनरली काय होतं ना, आपण वेबसाईट बनवतो आणि पूर्ण वेबसाईट वरती की आपण ठरवलं नाही आता मी सगळी माहिती टाकतो इथे एकाच पेज वरती, तर ते लोकांना फार कन्फ्युजिंग होईल, समजणार नाही. सिंपल तुम्ही तुमचं उदाहरण घ्या ना, आपण घर बांधतो तर असं ठरवतो का रे, एक नाही मोठी एक रूम बांधू आणि रूमच्या उजव्या कोपऱ्याला हॉल, डाव्या कोपऱ्याला किचन, मग इकडे बाथरूम, इथं बेडरूम, नाही. आपण एक मोठी रूम नाही बांधत, तर 4 वेगवेगळ्या खोल्या बांधतो. मग एक हॉल, मग एक बेडरूम, एक किचन, अशा पद्धतीने आपण का, तर ती कामं किंवा ते फंक्शन सोपं व्हावं. सेम त्याच पद्धतीने आपण वेबसाईट वरती एकाच पेज वरती सगळी इन्फॉर्मेशन दिली तर ते खूप कन्फ्युजिंग होणार आहे, युजरला कळणार नाही. म्हणून जी माहिती आपल्याला त्याला सांगायची ते आपण तुकड्या तुकड्यांमध्ये देतो. ठीक आहे, म्हणजे ह्या पेज वरती हे, त्या पेज वरती ते, त्या पेज वरती. तर यामध्ये एक सिंपल रूल आहे की 4 पेजेस आहेत ती प्रत्येकाला बनवावी लागतात. तुम्ही कोणतीही वेबसाईट बनवा, प्रत्येकाला लागतात. आणि बाकीची जी पेजेस आहेत ती तुमच्या इंडस्ट्रीवरती ठरतात बनवायची की नाही बनवायची. सी अबाउट, बिझनेस, ही पेजेस आहेत त्या त्या वेबसाईट वरचे. म्हणजे तुम्ही मोठी वेबसाईट घ्या, छोटी वेबसाईट घ्या, सगळीकडे हे असणारच आहेत. ठीक आहे, तर आता आपल्या वेबसाईट बनतात तर त्यामध्ये बेसिक कोणती पेजेस असतात? होम, जिकडे बेसिक तुमच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्यांची माहिती दिली जाते. अबाउट या पेज वरती तुमच्या कंपनी बद्दलची माहिती दिली जाते की काय कंपनी, किती लोक काम करतात, कंपनी कधी स्टार्ट झाली, कंपनी कोणाची आहे, हे अबाउट मध्ये. त्यानंतर कॉन्टॅक्ट या पेज वरती तुमची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन दिली जाते. म्हणजे एखाद्याला तुम्हाला फोन करायचा आहे, तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे, तर तो कसं पोहोचणार, तर तुम्ही दिलेल्या माहिती थ्रू, आणि ती माहिती कॉन्टॅक्टच्या पेज वरती असते. आणि चौथं असतं ब्लॉग. तर ब्लॉगच्या पेजच्या माध्यमातून आपण काय करतो, तर आपल्या इंडस्ट्रीतली जी काही नवनवीन माहिती ती लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. आता ही पेजेस सोडून अजूनही पेजेस असू शकतात, जसं करिअर, गॅलरी किंवा बिफोर आफ्टर, न्यूज, एन नंबर ऑफ पेजेस आहेत. पण ती राहिलेली पेजेस तुमच्यावरती आणि तुमच्या इंडस्ट्रीवरती डिपेंड करतात. म्हणजे आता डॉक्टरांची वेबसाईट असेल तर ते बऱ्याच वेळेला गॅलरी किंवा बिफोर आफ्टर टाकतात. एखादी इंडस्ट्रियल कंपनी ते करिअर नावाचं पेज बनवतात. मी जॉब नावाचं पेज बनवेल इन अ डिजिटल मार्केटिंग. म्हणजे ही 4 पेजेस कंपल्सरी आहेत आणि राहिलेली तुम्ही, तुमचा बिझनेस आणि तुमची इंडस्ट्री यावरती ठरतं की ती ऍडिशनल पेजेस बनतील की नाही बनतील, आणि जर बनणार असतील तर मग ती कशा पद्धतीने बनतील. ठीक आहे, तर आता आपण बघूयात ही पेजेस कशी बनवायची. ही प्रोसेस चांगली लक्षात ठेवा, बघून घ्या, भविष्यात आपल्याला सारखे पेजेस बनवावे लागणार आहे. सो आता मी काय केलं, फर्स्ट अपीअरन्स मधून थीम घेतली, मग प्लगइन्स मधून मी ऍड न्यू प्लगइन केलं. आता मी वरती जातो इथे पेजेस आणि सेम प्रोसेस फॉलो करणार. ऍड न्यू पेज, इथे बघा, क्लिक केलं. होम, काय फक्त स्पेलिंग टाईप केली आणि उजव्या बाजूला पब्लिशचं बटन आहे, त्यावरती क्लिक केलं, झालं. पुन्हा मागे गेलो, ऍड न्यू पेज. आपण आता 4च पेजेस बनवणार आहोत. अबाउट, पब्लिश, पब्लिश, ऍड न्यू पेज, कॉन्टॅक्ट,
पब्लिश, पब्लिश आणि ब्लॉग. ठीक आहे, असे तुम्ही कितीही पेजेस बनवू शकता. पण आता सगळ्यात महत्वाचं काय, आपण बनवलेले पेजेस दिसतात का रे या वेबसाईट वरती इथे? नाही, कारण वर्डप्रेसला माहितच नाही की ही पेजेस कुठे दाखवायचे. तर आपल्याला त्याला सांगावं लागतं की मी जे पेजेस बनवलेत ते अशा ठिकाणी लोकांना दाखव की त्यांना पटकन दिसले पाहिजेत. म्हणजे आता इथे आपण बघू शकतो, या वेबसाईट वरती आपण बघू शकतो, बरोबर. सो आपल्याला त्याला सांगावं लागतं की मी जे पेजेस बनवलेत ती कुठे आणि कशी दिसली पाहिजे. आणि याच प्रोसेसला म्हटलं जातं मेन्यू क्रिएशन. ठीक आहे, मेन्यू क्रिएशन हेल्प्स इन मेकिंग पेजेस विजिबल. म्हणजे पेजेस लोकांना दाखवायचं काम कोण करतं? मेन्यू क्रिएशन. आता आपण करूया. सो त्यासाठी आपल्याला पुन्हा आता अपीअरन्स मध्ये जावं लागेल आणि अपीअरन्स मध्ये मेन्यूज नावाचा ऑप्शन आहे. इथे जायचं. आता फर्स्ट क्रिएट पहिल्यांदा करतोय ना, मग क्रिएट युअर फर्स्ट मेन्यू आणि मी इथे नाव दिलं मेन मेन्यू, कारण माझी इच्छा आहे ते वरती पेजेस दिसायला हवेत. आणि कुठे दिसायला हवीत? वरती. सो मी इथे लिहिलं मेन मेन्यू आणि क्रिएट मेन्यू. म्हणजे मी आता मेन्यू क्रिएट करून घेतलाय. आता मला फक्त सांगायचंय की तिथे कोणती पेजेस दिसायला हवे. सो मी इथे गेलो ऍड मेन्यू आयटम्स, व्ह्यू ऑल वरती क्लिक केलं आणि जी पेजेस मला दाखवायचे ती पेजेस सिलेक्ट केले आणि ऍड टू मेन्यू. ठीक आहे, काय केलं? फर्स्ट एक मेन्यू क्रिएट केला, त्यानंतर त्यामध्ये इथून ऍड मेन्यू आयटम मधनं जी पेजेस मला दाखवायचे ती पेजेस ऍड केली आणि सेव्ह मेन्यू वरती क्लिक केला. आता इथे तुम्हाला दाखवतो. बघा आलेत का इथे पेजेस? हा, फॉन्ट छोटा आहे किंवा बाकी गोष्टी इट इज डिफरंट पार्ट, पण आता प्रॉमिनेंटली इथे डिस्प्ले होत आहे. आता जे आहे ना, रंग बदलायचा आहे, फॉन्टची साईज वाढवायची, फॉन्ट बदलायचं आहे, हे सगळं कुठे होणार? या ऑप्शन मधनं कस्टमायझेशन मध्ये. म्हणजे नेक्स्ट पॉइंट आपला तोच आहे, कस्टमायझेशन. ठीक आहे, पण आता आपण काय केलं? मेन्यू क्रिएट केलाय. मेन्यू काय करतो? पेजेस डिस्प्ले करायला मदत करतो. आता तेच या वेबसाईट वरती आलो आपण रिलायन्सच्या. तर बघा तुम्हाला खाली ही पेजेस दिसतात, किती सारी पेजेस आहेत. सी, याला म्हटलं जातं फुटर मेन्यू. का तर खाली दिसतो. आणि आता आपण सेट केला तो हेडर मेन्यू. म्हणजे सिम्पली आपण जसं आपल्या आयुष्यात वापरतो ना, हेड म्हणजे डोकं, फूट म्हणजे पाय किंवा हेडर म्हणजे वरती, फुटर म्हणजे खाली. सो मला जर वरती दाखवायची पेजेस तर मी हेडर मेन्यू, खाली दाखवायची तर फुटर मेन्यू. म्हणजे जसं आता इथे आपण म्हटलं की अरे नाही मला पेजेस खाली दाखवायचे तर मी फुटर सिलेक्ट करेल. बघा फुटर, सेव्ह मेन्यू. पुन्हा येऊयात. बघा आता ज्या पद्धतीने वरती दिसतायत त्याच पद्धतीने खाली सुद्धा दिसतायत. किंवा इथे गेलो, आता या वेबसाईट वरती नाहीये पण माझ्या वेबसाईट वरती कदाचित आहेत, एकदा दाखवतो. सी, हे हा काय फुटर मेन्यू आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण फ्लेक्झिबिलिटी आहे की कुठे काय दाखवायचं. बट एवढंच लक्षात घ्यायचं, जे फार महत्वाचं आहे ना ते वरतीच दिसायला हवं आणि जे जास्त एवढं इम्पॉर्टंट नाही मग ते खाली दिसलं तरी चालेल इथे. ठीक आहे, सो आता हे झालं मेन्यू. मेन्यू मध्ये आपण काय केलं तर जी काही आपल्या वेबसाईट वरती पेजेस आहेत ती आपल्या युजर्सला, आपल्या वेबसाईट व्हिजिटर्सला व्यवस्थित दिसावीत यासाठी आपण त्यांना प्लेसमेंट दिली. बरोबर. म्हणजे एकदम सोपं उदाहरण, किचन मध्ये मीठ, तेल, साखर, चहा पावडर हे एकदा आपण हाताला लागेल, समोर दिसेल अशा ठिकाणी ठेवतो. का? ते सारखं लागतं. पण बेसन पीठ किंवा मग मैदा अशा काही गोष्टी आहेत की ज्या गरजेच्या आहेत पण दररोज लागत नाही, त्या आपण आतमध्ये किंवा खाली ठेवतो.
म्हणजे त्याच पद्धतीने इथे आपण काय केलं, जी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ते वरती ठेवायचं, जे कमी महत्वाचं आहे ते खाली ठेवायचं. ठीक आहे. आता यानंतर नेक्स्ट पार्ट आहे कस्टमायझेशन. आता कस्टमायझेशन म्हणजे काय, तर एकदम सिंपल एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी मी प्लगइन्स ला घेतो. आता बघा, तुमचं घर आहे, ओके, किंवा तुमचं शॉप आहे. त्या घरामध्ये किंवा शॉपमध्ये एसी बसवणं, सीसीटीव्ही कॅमेरा बसवणं, वायफाय बसवणं, त्याच्यानंतर अजून काय ती चिमणी असते एक्झॉस्ट फॅन ती बसवणं, म्हणजे प्लग इन इन्स्टॉलेशन. तुम्ही बाहेरचे ऍप्लिकेशन्स किंवा टूल इन्स्टॉल करताय तुमच्या दुकानामध्ये किंवा घरामध्ये. ठीक आहे. म्हणजे इथे जसं एलिमेंटर साईट किट आहे, तर जसं तुम्ही इमॅजिन करायचं सीसीटीव्ही कॅमेरा, वायफाय, एक्झॉस्ट फॅन, एसी, तत्सम गोष्टी. ठीक आहे. पण कस्टमायझेशन म्हणजे काय, की इथे तुम्ही ठरवता की हा जरा एक्झॉस्ट फॅन बसणार आहे तर कुठे बसणार, सीसीटीव्ही कॅमेरा बसणार आहे तर कुठे आणि किती हाईट वरती बसणार. म्हणजे थोडक्यात कस्टमायझेशन हा जो काही फीचर किंवा ऑप्शन आहे तो दिसण्याच्या बाबतीत डील करतो. प्लगइन सांगतं काय बसणार, कस्टमायझेशन सांगतं कुठं आणि कसं बसणार. ठीक आहे. म्हणजे आता आपण मूळ आपल्या वेबसाईट वरती येऊयात. तर इथे आता आपण पाहिलं की चला आता मग मला याचा फॉन्ट मोठा करून हवाय किंवा हे सर्च ऑप्शन नको आहेत, कारण आता आपल्या वेबसाईटसाठी हा युजलेस आहे. त्याचं कारण आपली वेबसाईट काही एवढी मोठी नाहीये की मग त्यामध्ये काहीतरी शोधावं लागेल. अमेझॉन जितकी मोठी असती तर वेगळी गोष्ट आहे, किंवा मला हे हॅलो वर्ल्ड नको आहे, मला हे नको आहे, किंवा या गोष्टी नको आहेत. थोडक्यात मला कोरं करकरीत पेज हवंय जिथे मी माझ्या पद्धतीने माहिती टाकू शकतो. किंवा मी म्हंटल मला इथे हा राखाडी कलर नको, पिवळा रंग हवाय, किंवा मी म्हटलं अरे नाही हा काळा नाही, मला हा पांढरा रंग हवाय किंवा लाल रंग हवाय. सो अशा गोष्टी की ज्याच्यामुळे तुमचा लुक बदलणार आहे, पण वन टाइम करायच्यात, त्या सगळ्या कस्टमायझेशन मधनं होतात. ही दोनच ऑप्शन पेंडिंग आहेत, पेज डिझायनिंग आणि कस्टमायझेशन. ज्या वन टाइम सेटिंग आहेत त्या कस्टमायझेशन मधनं होणार, आणि ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा होतात त्या पेज डिझायनिंग मधनं होणार. आणखी एक सोपं एक्झाम्पल देतो. कस्टमायझेशन सांगतो की वस्तू कुठं आणि कशा बसणार, आणि पेज डिझायनिंग म्हणजे काय की मग तुम्ही मग हे पडदे लावूयात, मग या रंगाचे लावूयात, किंवा मग या पद्धतीच्या सोफ्यावरती उशा येतील, या पद्धतीची पायपुसणी येईल, या पद्धतीचं पेंटिंग येईल. सो पेज डिझायनिंग म्हणजे काय, ओव्हरऑल अपीअरन्स. आणि कस्टमायझेशन म्हणजे वन टाइम सेटिंग की जे परत परत बदललं नाही जाणार. पडदे पुन्हा बदलले जातील, सोफ्याचे कव्हर बदलले जातील, पेज डिझायनिंग मध्ये येईल. म्हणजे तुम्ही इतकंच लक्षात घ्यायचंय, वेबसाईटच्या बाबतीतल्या ज्या वन टाइम सेटिंग आहेत त्या सगळ्या कस्टमायझेशन थ्रू होतात, आणि ज्या गोष्टींवरती आपल्याला एसईओ साठी काम करावं लागतं त्या सगळ्या पेज डिझायनिंग थ्रू होतात. म्हणजे हे जे पार्ट आहे ना, हा तुम्हाला आता सारखं सारखं करायचं आहे, पेज डिझायनिंग. इथपर्यंतचा पार्ट वन टाइम आहे, पण इथला पार्ट जो आहे तो तुम्हाला सारखा करावा लागणार आहे. सो आता आपण बघूयात कस्टमायझेशन कसं करायचं. सो त्यासाठी आपण आपल्या डॅशबोर्ड मध्ये जायचं, त्यानंतर अपीअरन्स मध्ये जायचं, त्यानंतर आपण जायचंय कस्टमाइज या ऑप्शन मध्ये, आणि इथं खूप वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्या ऑप्शन थ्रू आपण सेटिंग अपडेट्स करायच्या आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो कसं करायचं. सो त्यासाठी मी आलो आपल्या वेबसाईटच्या बॅकएंडला. बघा, अपीअरन्स मध्ये थीमच्या खाली कस्टमाइजचं ऑप्शन आहे. ठीक आहे. आता हे समजायला थोडंसं अवघड जाईल की काय चेंजेस करायचे, पण याचा शिकण्याचा सगळ्यात सोपा उपाय आपण सगळं करून बघायचं. कारण जोपर्यंत करून बघत नाही तोवर आपल्याला कळत नाही की काय चेंजेस किंवा कसे करायचे. म्हणजे आता मी तुम्हाला एक रफ आयडिया देऊ शकतो कसं करायचं, पण आता काय की काय काय बदलायचं ते स्वतः करून बघितलं की तुमच्या लक्षात येतं, अच्छा इथे क्लिक केल्यानंतर हे बदलतं, तिथे क्लिक केल्यानंतर ते बदलतं. म्हणजे आता एक तुम्हाला आयडिया देतो मी. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हंटले मला हे नाव नकोय रिसेंट पोस्ट, तर त्यासाठी मी जनरल ऑप्शन मध्ये गेलो, पेज टायटल, शो ऑन ऑल डिव्हाइस ऐवजी हाईड, मी म्हणतो मला दिसलंच नाही पाहिजे, आणि पब्लिश. म्हणजे सांगायचं पॉइंट आहे खूप सारे ऑप्शन्स आहेत,
आता मी रॅन्डमली एक करून दाखवलं, पण तुम्हाला कळणारही नाही. तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहेत, हे जेवढे सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत हे स्वतः ट्राय आउट करून बघायचे. जसं आता साईट आयडेंटिटी म्हणजे काय, तर हे तुमच्या वेबसाईटचं नाव. मी म्हणताले ना मला हे नको आहे, मला असं हवंय डिजिटल मार्केटिंग एजन्सी, चालते, आणि पब्लिश. किंवा आता जसं तुम्हाला इथं व्ही दिसतोय, इथे एच दिसतोय, इकडे इमेज दिसतीये, इथे रिलायन्सचं काहीतरी दिसतंय, तुम्ही म्हटले माझ्याच इथं का काळं काळं दिसतंय, मलाही तसं रंग हवाय, तर ते इथे सिलेक्ट साईट आयकॉन. म्हणजे तुमचं जर लोगो नसेल बनवलेला तर आपण बनवणार आहोत, पण जर बनवलेला असेल तर सिलेक्ट साईट आयकॉन मधून आपण तो आपल्या वेबसाईट वरती अपलोड करू शकतो. त्यानंतर तर मी म्हटलं रे नाही, मला हे हॅलो वर्ल्ड वगैरे नको आहे, मला एक सिंपल पेज हवंय. मग मी जाईल होम पेज सेटिंग मध्ये, लेटेस्ट पोस्ट ऐवजी मला फक्त स्टॅटिक पेज करायचंय. होम ब्लॉग आणि पब्लिश. मग आता चेक केलं आपण, बघा गेलं का सगळं. हा, आता मी म्हंटल मला हेही नको आहे किंवा हे मला नको आहे, मग ते शोधत शोधत करायचं. कसं जाईल, अच्छा हेडर मेनू. आता मला पटकन का जमते, कारण या गोष्टी मी 50 वेळा केलेल्या आहेत. सर्च आयकॉन नकोय मला, ड्रॉप डाऊनच्या ऐवजी मी डिसेबल करेल. आणि पब्लिश. बघा गेला का इथला. त्यानंतर आता मी म्हंटल मला हे बाजूचं नको आहे, मग मी शोधेल बाजूला काय म्हणतात, साईड बार. मी शोधेल ऑप्शन कुठे आहे का ते काढायचा. बऱ्याचशा वेळेला वेगवेगळ्या थीम्स असतात, त्याच्यामुळे एकदम कळत नाही. पब्लिश. बघा केलं का, पूर्ण पांढरं पेज आलंय. म्हणजे मी ज्या काही बेसिक सेटिंग मला नको होत्या त्या सेटिंग्स मी सगळं काढून टाकले. आता लास्ट की मला इथे माझं नाव टाकायचं तेव्हा मी वेबसाईट बनवली आहे, तर हा जो पार्ट आहे याला फुटर असं म्हटलं जातं, वेबसाईटचा सगळ्यात शेवटचा भाग. मग इथे आलो, मग शोधलं फुटर कुठं लिहिलेलं आहे, अच्छा फुटर बॉटम, आणि इथे मी टाकतो डेव्हलप्ड अँड डिझाइन्ड बाय केतन, पब्लिश. इथे आपण जर चेक केलं, बघा इथे आलं. म्हणजे ह्या ज्या काही वन टाइम सेटिंग होती, ठीक आहे, ती सेटिंग्स आपण चेंज केल्या. आता फक्त काय राहतं आपल्याकडे, की हा जो लास्ट पार्ट आहे पेज डिझायनिंग, तो आपल्याला करायचा. तो खूप क्रुशियल आणि महत्वाचा भाग आहे, कारण त्याच्यावरती सगळं ठरतं. तुमच्या वेबसाईट वरती युजर्स येणार आहेत आणि आलेत तर किती वेळ थांबतील, कन्वर्ट होतील नाही होतील. वेबसाईट जितकी अट्रॅक्टिव्ह आणि रिस्पॉन्सिव्ह तितका तुम्हाला जास्त बिझनेस मिळणार आहे, जितकी कमी तितका बिझनेस कमी. ठीक आहे.
सो आता आपण बघूयात. मी जस्ट आज फक्त दाखवतो, डिटेलमध्ये डिझायनिंग नाही करणं, कारण ती थोडी मोठी प्रोसेस आहे. आज फक्त दाखवतो की कसं केलं जातं. ठीक आहे. सो आता आपण जाऊयात माघारी आणि आता आपण असं समजूयात की आपल्या वेबसाईटवरती 4 पेजेस आहेत. आपल्याला प्रत्येक पेजवरती थोडी थोडी माहिती टाकायची आहे. सो इथे आलो पेजेस, होम, एडिट आणि एडिट विथ एलिमेंटर. बघा तुम्हाला बनवायला एकदम मज्जा येईल, कारण फार सोपं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत सुद्धा वेबसाईट डिझाईन करू शकता, अजिबात बोर होणार नाही तुम्हाला. बघा आता वेबसाईट बनवायची आहे, तर हा आपल्या समोर कॅनव्हास, जसं पेंटिंग करताना असतो ना पांढऱ्या रंगाचा तसा, आणि डाव्या बाजूला हे ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. ते ऑप्शन वापरून आपल्याला काय करायचंय, आपली वेबसाईट डिझाईन करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं ठळठळीत वाक्य टाकायचंय, बेस्ट काय म्हणतात पवना लेक कॅम्पिंग, किंवा मग बेस्ट स्टॉक मार्केट क्लासेस, किंवा मग बेस्ट रिअल इस्टेट ब्रँड. तर मग मी हेडिंग घेईल. बघा किती सोपं आहे. फक्त उचलायचं डावीकडनं आणि इकडे मध्ये आणून सोडायचं. बघा इथे आलं ते निळ्या रंगात. आता याला फक्त मला एडिट करायचं. मग एडिट करण्यासाठी पुन्हा डाव्या बाजूला आलो आणि इथे टाकलं बेस्ट डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे. आता याला सजवायचंय तर मग इथेच ऑप्शन आहेत, जसं आपण मोबाईल मध्ये करतो. सेंटरला घेतलं, रंग बदलला, फॉन्ट बदलायचा, फॉन्ट बदलला, साईज वाढवायची आपल्याला त्याची. आणि अपडेट, आणि लगेच तुम्ही बघू शकता की ते वेबसाईट वरती कसं दिसतंय. म्हणजे अशी ती टप्प्याटप्प्यामध्ये डिझाईन केली जाते. त्यानंतर तुम्ही म्हटलं नाही मला इथे एक इमेज टाकायची आहे छान पैकी. इथे गेलो, शोधलं, इथे इमेजचं ऑप्शन समोरच आहे, उचललं आणि फक्त इकडे टाकलं. मग इथे गेलो, चूज इमेज, अपलोड. मग माझ्या लॅपटॉप मध्ये जे असेल तर मी ती अपलोड करू शकतो. आपण बघूयात. आता ही इमेज आहे, अपलोड केली. आता ती खूप मोठी आहे, तिला थोडीशी छोटी करतो मी. साईज थोडी छोटी केली तरी पण मोठी चालेल. कुठे मग ठेवायची, डावी उजवीकडे, मध्ये, सेंटरला ठेवली. थोडी मोठी करायची आहे, म्हणजे जसं आपल्याला हवं. आता ही इमेज ऍक्च्युली चुकीच्या साईज मध्ये आहेत, की मला अशी आडवी हवी आणि ही इमेज उभी आहे. पण आता माझ्याकडे इमेज नसल्यामुळे मी ही अपलोड केली आहे. पण ही अशा पद्धतीने आपण टाकू शकतो. म्हणजे जितक्या काही तुम्ही वेबसाईट बघताय, ठीक आहे, कोणती असेल, छोट्यातली छोटी किंवा मोठ्यातली मोठी, ही अशी एक्झॅक्टली जरी बनवायची म्हटली आपण तरी बनवू शकतो. बघा ना काय या वेबसाईट वरती, तर सगळ्यात आधी त्यांनी इथे फोटो टाकलेले आहेत आणि फोटोच्या वरती हा मोठा टेक्स्ट आहे की ग्रोथ इज लाईफ. त्यानंतर इथे वी केअर इमेज टाकली आहे, पुन्हा हा टेक्स्ट टाकलाय. साईज कमी जास्त आहे फक्त टेक्स्टची. इथेही टेक्स्ट टाकलाय. म्हणजे सगळं काय 3-4 गोष्टी मिळून आहेत, टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ आणि आयकॉन्स. म्हणजे हे जे आहे ना, आता हा तर लोगोच आहेत.
पण काही काही ठिकाणी त्यांनी वापरले, त्याला आयकॉन्स असं म्हणतात. म्हणजे इथे दाखवतो की हे जे मी वापरलंय फोनचं, लोकेशनचं, मेलचं, इट इज आयकॉन. म्हणजे हार्डली 3 ते 4 गोष्टी मिळून आपल्याला पेज डिझाईन करायचं असतं. सो आता सध्या तुम्हाला जमणार नाही, का तर कसं बनवायचं हे आपल्याला माहित नाही. पण आता उद्याच्या सेशन मध्ये मी हे तुम्हाला करून दाखवेल सगळं, की कसं एक पेज डिझाईन केलं जातं. आणि त्यानंतर 1 बाय 1 प्रत्येकाकडनं करून घेणार आहे, आणि प्लस तुम्हाला मदत सुद्धा करणार आहे वेबसाईट बनवायला, सो दॅट तुमची एक प्रोफेशनल वेबसाईट रेडी होईल. ती तुम्ही कोणत्याही पर्पजसाठी, म्हणजे तुमचा बिझनेस असेल तर त्याच्या मार्केटिंगला, किंवा मग तुम्हाला जॉब करायचा आहे किंवा अजून काही करायचं, जो काही तुमचा पर्पज असेल, ठीक आहे, त्या पर्पजला अलाइन करणारी आपण वेबसाईट बनवणार आहोत. सो जाण्याच्या अगोदर, सो आजच्या सेशन मध्ये आपण काय काय पाहिलं, तर आपण बेसिक हे समजून घेतलं, एक वेबसाईट बनवण्यासाठी 3 गोष्टी गरजेच्या असतात. डोमेन होस्टिंग SSL, जे आपल्याला विकत घ्यावं लागतं आणि इयर टू इयर आपल्याला रिन्यू करावं लागतं, कारण ते कायमस्वरूपी आपल्याला विकत नाही घेता येत. ठीक आहे, ते रेंटवरती मिळतं. विकत घेतल्यानंतर आपल्याला ते कनेक्ट करावं लागतं, आणि कनेक्ट केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वर्डप्रेस हे जे काही ऍप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करावं लागतं. का करावं लागतं, तर आपण टेक्निकल पर्सन नाही आहोत, आपल्याला कोडिंग येत नाही. आणि जर कोडिंग येत नसेल तर वर्डप्रेस इज अ प्लॅटफॉर्म जे आपल्याला सोप्या पद्धतीने वेबसाईट बनवायला आणि मॅनेज करायला मदत करतं. म्हणून आपण वर्डप्रेस हे इन्स्टॉल केलं. वर्डप्रेस इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला 2 लिंक मिळाल्या. पहिली लिंक होती बॅकएंड URL, म्हणजे आपल्या केसमध्ये आता बोलायचं झालं तर techboxdigital.com/wp-admin ही बॅकएंडची लिंक होती. ठीक आहे, इथून मी काय केलं, तर एंट्री केली वेबसाईटमध्ये आणि जे काही चेंजेस तुम्हाला दाखवले ते केले. आणि इथे घुसण्यासाठी मला ईमेल आणि पासवर्ड लागतो, त्याच्याशिवाय मी बॅकएंडला एंट्री नाही करू शकत. मी काय कोणीच नाही करू शकत. ठीक आहे, आणि दुसरे फ्रंट एंड जे युजरसाठी असतं, ज्याला कसल्याही क्रेडेन्शियलची गरज नाही, जे सिम्पली होतं techboxdigital.com. ठीक आहे, अशा आपल्याला 2 लिंक मिळाल्या. त्यानंतर आपण वेबसाईट डिझायनिंग प्रोसेस समजून घेतली, की ज्यामध्ये एक सिंपल 6 ते 7 स्टेप्स आहेत, ज्या कदाचित आत्ता अवघड वाटतील, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते तुम्हाला आपोआप लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण फर्स्ट थीम इन्स्टॉल केली, म्हणजे एक लेआउट ठरवलं की वेबसाईट कशी दिसेल. त्यानंतर गरजेचे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केले, ज्यामुळे मला वेबसाईट बनवायला, तिला चालवायला किंवा लोकांपर्यंत पोहोचवायला मदत होणार आहे. यासाठी आपण प्लगइन्स म्हणजेच ऍप्लिकेशन इन्स्टॉल केले. त्यानंतर आपण पेजेस बनवले. का, तर जी काही बिझनेसची इन्फॉर्मेशन आहे ती जर मी एकाच पेजवरती टाकली तर लोकांना कन्फ्युजिंग होईल, समजणार नाही. तर ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित समजण्यासाठी, दिसण्यासाठी मी ती डिवाइड केली आणि वेगवेगळ्या पेजेस वरती टाकली. सो त्यासाठी आपण काही पेजेस बनवले. त्यानंतर मेन्यू क्रिएशन या स्टेपच्या माध्यमातून आपण जी बनवलेली पेजेस आहेत ती लोकांना पटकन कशी दिसतील यासाठी एफर्ट्स घेतले. सो जे काही वरती दिसतं इट इज मेन्यू. ठीक आहे, मेन्यूचं काम काय, पेजेस युजरला दाखवणं. आणि त्यानंतर कस्टमायझेशन या सेटिंग थ्रू आपण काय केलं, तर वेबसाईटच्या बाबतीतल्या काही वन टाइम सेटिंग्स होत्या की ज्याच्यामुळे माझ्या लुक वरती किंवा ओव्हरऑल परफॉर्मन्स वरती परिणाम होणार होता, त्या गोष्टी फिक्स केल्या. आता हे मला पुन्हा करायची गरज नाही, आणि त्यासाठी मी कस्टमाइज हे फीचर वापरलं. हे खूप मोठं आहे, एकदम होत नाही. तुम्ही हळूहळू जसं ट्रायआउट करून बघता, इथे क्लिक केलं की काय होतं, हे ऑफ केलं की काय होतं, ते तुम्हाला करून बघावं लागतं. आणि त्यानंतर लास्ट होतं पेज डिझायनिंग, जे की आज आपण केलं नाही, पण मी तुम्हाला दाखवलं की त्यामध्ये फक्त 2च गोष्टी असतात, की आपल्याला एक अशा प्रकारे कॅनव्हास मिळतो आणि त्या कॅनव्हासचा उपयोग करून आपल्याला पेज डिझाईन करायचं असतं. म्हणजे थोडक्यात डाव्या बाजूला काही ऑप्शन्स दिलेले आहेत, एवढे ऑप्शन्स आहेत. तर हे ऑप्शन्स वापरून मला वेबसाईट बनवायची. म्हणजे थोडक्यात आता माझ्या वेबसाईटवरचं एक ऑप्शन एक्झाम्पल दाखवतो, की तुम्हाला जर असं बनवायचं आहे ज्यामध्ये एक इमेज हे आणि हे आहे, तर त्यासाठी तुम्हाला इथे इमेज बॉक्स हे वापरावं लागेल. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की मग तुमचं हे वेगळं कसं दिसतंय, तर मी एकच्या ऐवजी काय केलं, इथे क्लिक केलं आणि असं घेतलं. म्हणजे आता इथे 3 आहेत पण मी 4 घेतले आणि प्रत्येकामध्ये हे टाकले इमेज बॉक्स
इमेज बॉक्स, इमेज बॉक्स. मग त्या इमेजेस मी Google वरतून घेतल्या, टेक्स्ट घेतलं सगळं आणि मग फायनल आउटपुट त्याचं असं होतं. म्हणजे तुमची वेबसाईट अशाच सुंदर आणि छान अट्रॅक्टिव्ह दिसणार आहेत. पण त्यासाठी आपल्याला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. आता उद्याच्या सेशनमध्ये आपण फायनल म्हणजे ऍक्च्युअली मी तुम्हाला ही 4ही पेजेस डिझाईन करून दाखवणार आहेत. सो तुमच्या लक्षात येईल की कशी एक वेबसाईट कम्प्लीट होत आहे. त्यानंतर आपण तिला टेस्ट करणार आहोत म्हणजे मोबाईल वरती कशी दिसते, लॅपटॉप वरती कशी दिसते, टॅबलेट वरती कशी दिसते आणि सगळ्यात महत्वाचं पटकन लोड होते का. आणि एकदा ते कम्प्लीट झालं की आपली वेबसाईट रेडी होऊन जाते डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी. ठीक आहे. आय होप बऱ्यापैकी क्लिअर असेल. 100% एक्सपेक्ट नाही करणार. त्याचं कारण असं आहे की पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आपल्याला 100% नाही समजणार. जसं आपण प्रॅक्टिस करत जाऊ तसं आपल्याला त्या गोष्टी समजत जाणार आहे, क्लिअर होत जाणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. सो आता उद्याच्या सेशन मध्ये आपण बघूयात पेज कसं डिझाईन करायचं आणि त्यानंतर मी तुमच्याकडूनही करून घेईन. ओके. सो मग आज इथेच थांबूयात आणि उद्या पुन्हा 7:30 वाजता न चुकता कनेक्ट करूयात. चलो बाय बाय, गुड नाईट. हॅलो सर. हा बोल ना हिमांशू. ते पवना लेक साईड कॅम्पिंग ते तुम्ही